महिलांमध्ये पिरियड्समध्ये मूड स्विंग्स का होतात? पिरियड्समध्ये मूड स्विंग होणे ह्याला प्रीमेन्स्ट्रल सिंड्रोम किंवा प्रीमेन्स्ट्रल डिस्फोरिक सिंड्रोम म्हणतात. याची मुख्य 4 कारणे आहेत. नंबर 1, ल्युटेल फेजच्या शेवटी व पाळी सुरू होताना इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल अचानक कमी होते. इस्ट्रोजन हा मेंदूतील फील गुड केमिकलला एक्साइट करते. प्रोजेस्टेरॉनचा बॉडीवर कामिंग इफेक्ट असतो. या दोन्ही हॉर्मोनचे अचानक लेवल कमी झाल्यामुळे ब्रेनला ह्या बदलांशी जुळवून घेणे कठीण होते. त्यामुळे मूड स्विंग्स होतात. यात चिडचिड, नर्वसनेस येते. नंबर 2, सेरोटोनिनची लेवल कमी होणे. सेरोटोनिन हा मूड स्विंगचा सेंट्रल पॉइंट आहे. सेरोटोनिन हा ब्रेनमध्ये मूड, फिलिंग आणि झोप कंट्रोल करतो. त्यावेळी इस्ट्रोजनची लेवल कमी होते. तसंच सेरोटोनिनची लेवल पण कमी होऊन जाते. सेरोटोनिन कमी झाल्यामुळे नर्वसनेस, अचानक रडू येणे, हाय सेन्सिटिव्हनेस, स्वीट खाण्याची इच्छा होणे, क्रेविंग्स तयार होणे. नंबर 3, बॉडीमध्ये प्रोजेस्टेरॉनचे ब्रेकडाऊन होऊन आणि त्यातून अलोप्रेग्नॅनोलॉन बनते आणि ते ब्रेनच्या गाबा रिसेप्टरवर काम करते. गाबा हे शरीराला नॉर्मली शांत आणि टेन्शन फ्री ठेवते. अलोप्रेग्नॅनोलॉनमुळे अँझायटी, चिडचिड, ॲग्रेसिव्हनेस वाढते. नंबर 4, शारीरिक वेदना आणि थकवा. तर त्यात पिरियडमध्ये होणारे प्रोस्टाग्लॅन्डिन कॉन्ट्रॅक्शनला मदत करतात आणि त्यामुळे पोटदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी, झोप न लागणे असे सर्व होते. त्यामुळे मूड डिस्टर्ब होतो आणि या सर्व 4 कारणांमुळे महिलांमध्ये मूड स्विंग्स होतात. मी डॉक्टर सिद्धार्थ आनंद कोरे, स्त्रीरोग तज्ञ, कोरे हॉस्पिटल, वारणानगर.